नमस्कार मित्रो. RSS राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे डॉक्टर हेगडेवार यांनी 1925मध्ये महाराष्ट्रात स्थापन केले. ह्या संघटनेचा उद्देश भारतात जो काही समाज आहे, ज्या समाजासाठी आपण काहीतरी काम करू शकतो आणि मुळात हिंदू संघटना दृढ करून ह्या देशावर शांतता, सुव्यवस्था आणि ह्या देशामध्ये कुठलेही परकीय लोकांचा प्रवेश किंवा कुठेही आपल्या देशामध्ये अराजक निर्माण होऊ नये, हा देश भक्कम आणि सुदृढ राहावा यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आलेली होती. मुळात जेव्हा अलगाववादी वेगवेगळ्या मुस्लिम संघटना जेव्हा आणि ख्रिश्चन संघटना जेव्हा वेगवेगळ्या पद्धतीने ह्या देशामध्ये धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते, हे सगळे बघत असताना हा देश बळकट करत असेल, हिंदू संघटना मजबूत करत असेल आणि हिंदू लोकांना न्याय द्यायचा असेल तर RSS ही संघटना स्थापन करण्यामागचा मूळ हेतू होता आणि तो 1925मध्ये हेगडेवार यांनी तो सुरू केला. पण त्यानंतर स्वतःला धर्मनिरपेक्ष समजणारे पक्ष, मग त्यात सेक्युलर ज्याला आपण म्हणतो ते काँग्रेस, डावे आणि इतर जेवढे काही पक्ष होते ते असं म्हणत होते की आम्ही सगळ्या समाजाला न्याय देतो, आम्ही सगळ्या समाजाचं संघटन करतो आणि सगळ्या समाजासाठी आम्ही काम करतो, अशी त्यांची भूमिका होती. त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्हणताना ते असं म्हणत होते, पण बराचसा त्यांचा कल दलित आणि मुस्लिम ह्या समाजाकडे होता आणि त्यांच्या मताच्या जोगवेसाठी त्यांनी नंतर खूपच वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांनी किती लागून चांगून केलं आणि ते मतं मिळवण्यासाठी किती प्रयत्न केला. हे सगळं करत असताना नकळत म्हणा किंवा जाणून बुजून त्यांनी हिंदूंकडे दुर्लक्ष केलं. अशा प्रकारे काँग्रेस आणि इतर पक्षांनी बराचसा काळ राजकारण केलं आणि त्यानंतर हळूहळू हिंदूंना ही गोष्ट कळली आणि संघाने एक दृढ अशी संघटना हिंदूंच्या बाजूने उभी केली आणि हिंदूंची जागरूकता सुरू ठेवली. त्यामुळे हळूहळू लोकांना कळू लागलं नक्की धर्मनिरपेक्ष सेक्युलर समजणारे पक्ष नक्की कोणाची बाजू घेत आहेत आणि त्यांना काय करायचं आहे. आणि मग जेव्हा हे हिंदू लोक त्यांच्या पक्षापासून बाजूला जायला लागले आणि ते BJPकडे सरकले, तसं तसं RSSवर टीका बाकीच्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी सुरू केली. खरं तर त्याच्यातला काही मुद्दे असे आहेत की काँग्रेसचं म्हणणं असं आहे की RSS या संघटनेने म्हणजे आजच्या BJPच्या बऱ्याचशा नेत्यांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी त्या काळात काँग्रेसला इंग्रजांना मदत केली आणि भारताशी देशद्रोह केला. म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेही काँग्रेस लढली, काँग्रेसचे नेते पुढे हिरारीने भाग घेतला, त्यांना विरोध करायचं काम आणि इंग्रजांना मदत करायचं काम RSSने केलं आणि RSSच्या मुख्यालयावर कधीही भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि नंतरही त्यांनी तिरंगा झेंडा फडकवला नाही, असे आरोप त्यांच्यावर झाले. खरं तर हे जे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये काही मुद्दे एखाद्या वेळेस बरोबर असतील. त्या काळामध्ये ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये RSS काही प्रमाणात वेगळ्या धोरणामुळे चुकली असेल आणि मग तसं जर विचार केला तर मग तो जो आरोप आहे की इंग्रजांच्या बाजूने RSS होती, इंग्रजांच्या बाजूने सावरकर होते. खरं तर सावरकर इंग्रजांच्या बाजूने नव्हते, कारण त्यांना काळ्या पाण्याची 50 वर्षे शिक्षा झालेली होती आणि ते जे सेल्यूट जेलमध्ये अंदमानला होते त्या ठिकाणी अक्षरशः त्यांना कोलू ओढण्यात आला आणि त्यांना एक कागदाचा चिठोरासुद्धा देण्यात आला नाही. त्यांनी त्यांचं काव्य त्या जेलच्या दगडी भिंतीवर कोरलं. अशा प्रकारचा त्यांना अनेक अत्याचार सहन करावा लागली आणि त्यांनी त्यानंतर इंग्रजांची पत्रव्यवहार करून माफी मागितली आणि मी याच्यापुढे ह्या चळवळीत भाग घेणार नाही, भारतीय स्वातंत्र्य लढ्यापासून दूर राहील, अशा पद्धतीने लिहून दिलं. असे काही प्रवाद आहेत. मग जर तसं ते असेल तर मग प्रश्न असा येतो की काँग्रेसचे जे जे नेते होते तेही काळात जेलमध्ये होते. मग ते नेहरू असतील किंवा गांधी असतील,
त्यांनासुद्धा अशा पद्धतीने शिक्षा झाली होती का? तिथं गाद्या गिरदार लोळत होते. त्यांना रोज पेपर यायचे, पाहिजे ते पुस्तकं मिळायचे आणि त्यांना बाकीच्या कैद्यांबरोबर, राजकीय कैद्यांबरोबर गप्पा गोष्टी, प्रवचन करणं, वेगवेगळ्या पद्धतीची बातचीत त्यांची होत होती. पण सावरकरांना काळ्या पानाची शिक्षा झाल्यानंतर अंधार कोठडीत बरेच दिवस काढावे लागले. तेव्हा ह्या जेलमधल्या दोघा नेत्यांच्या ज्या पद्धतीने स्थिती होती त्याचाही विचार केला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा राहुल गांधी म्हणतात, मी माफी मागायला सावरकर नाही, पण राहुल गांधी कुठे आणि सावरकर कुठे यांची तुलना होत नाही. पण आता काळ बदलला आहे, त्याच्यामुळे असा प्रकार सुरू झाला की काही लायकी नसताना हे लोक सावरकरपेक्षा श्रेष्ठ स्वतःला समजू लागले. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि RSSवर असे बरेचसे आरोप आहेत की ज्या पद्धतीने इंग्रजांना त्यांनी मदत केली त्याच पद्धतीने गांधींचा जो खून झाला त्यात नथुराम गोडसे हे संघाचे कार्यकर्ते होते, अशा पद्धतीची वंदता उभी राहिली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात RSSला विरोध झाला. खरं तर RSS ही ब्राह्मणांनी स्थापन केलेली संघटना आहे आणि त्या ठिकाणी आज बी मोठ्या प्रमाणात ब्राह्मण त्या संघटनेत चालवण्याच्या मोठमोठ्या पदावर आहेत. तो एक राग काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना आहे. म्हणजे नकळत ब्राह्मणांना शिव्या घातल्या म्हणजे दलित आणि मुस्लिम आपल्या बाजूला येतील अशी ही सरळ सरळ राजकीय भूमिका आहे आणि वोट बँकेची ही पद्धत आहे. मतदान कसं मिळवायचं आणि अल्पसंख्याक आणि दलितांना खुश करायचं असं हे सरळ सरळ राजकारण आहे. यामध्ये खऱ्यापेक्षा बरेचसे खोटेच आहे. मुळात सावरकर यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस तरुणांना सांगितलं की तुम्ही युद्धात सामील व्हा, कारण इंग्रजांना दुसऱ्या महायुद्धात सैन्याची गरज होती आणि त्यांनी भारत सरकारकडे जास्तीत जास्त तरुणांना सैन्यात भरती करा असा आदेश दिला होता. त्याला गांधींनी विरोध केला होता. की गांधींचं म्हणणं असं होतं की आम्हाला लवकर स्वातंत्र्य पाहिजे, तेव्हा आम्ही दुसऱ्या महायुद्धात तुम्हाला मदत केली, तर जर तुम्ही जर जिंकले तर तुम्ही आम्हाला लवकर स्वातंत्र्य देणार नाहीत. पण सावरकरचं म्हणणं असं होतं की स्वातंत्र्य जर हवं असेल तर त्यासाठी पुढच्या इंग्रज गेल्यानंतर आपले पोरं, आपले तरुण मुलं हे युद्धामध्ये सैनिक म्हणून आणि शस्त्रास्त्रामध्ये प्रगत झाले पाहिजे, तेवढ्यासाठी तुम्ही त्या सैन्यामध्ये भरती घ्या. म्हणजे असे हे दोघं प्रवाह होते. त्याच्यातला कोणता आणि बरोबर कोणता चूक हे तुम्ही ठरवायचं. आणि मुळात RSSची जी द्वेषाची भूमिका आहे ती बरीचशी आज BJP RSSमुळे सत्तेवर आली याचा राग काँग्रेसच्या मनात आहे. कारण आज 11 वर्षापासून काँग्रेस सत्तेच्या बाहेर आहे आणि ती तळमळ ओकण्यासाठी त्यांना RSS ही संघटना मोठं साधन म्हणून कामास येते. तेव्हा उठून सुटून ते RSSवर टीका करतात. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की मनुस्मृतीला RSSचे लोक मानतात आणि हिंदू जे उच्चवर्णीय आहेत ते मनुस्मृती चांगली आहे, बरोबर आहे असं म्हणतात. कारण त्याच मनुस्मृतीमध्ये दलितांचा जन्म पायापासून कसा झाला वगैरे जे काही वर्णन आहे आणि स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या काही गोष्टी त्याच्यात लिहिलेल्या आहेत. नाही असं नाही. 2000 वर्षापूर्वी जो समाज असेल त्या समाजाच्या प्रथा परंपरा असेल, त्यांचा जो विचार असेल, त्यांची जी संस्कृती आणि त्यांची जी रोजची समाजामधली व्यवस्था असेल त्याला धरून ती मनुस्मृती लिहिण्यात आलेली आहे. तेव्हा तिचा दोष नक्की असेल, पण आज ती सगळ्या समाजाने फेकून दिलेली आहे. कोणाच्या डोक्यात कोणाच्या मनात मनुस्मृती नाही. तेव्हा मनुस्मृती हे RSSला आणि BJPला विरोध करण्याचं खरं तरी कारण नाही, पण तो विरोध होतो. तेव्हा मित्रो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RSSची ही काँग्रेसला आणि सेक्युलर पक्षांना प्रचंड भीती वाटते. कारण RSS हे सांगतं की आम्हाला राष्ट्र दृढ करायचे, भारत संघटित करायचे, हिंदूंना संघटित करायचे, ह्या देशावर कुणी वाकड्या नजरेने पाहू नये, या देशावर कोणी अराजक माजवू नये आणि इथले जे मुस्लिम आहेत त्यांनी अरेरावी आणि दादागिरी करू नये. कारण एकदा 1947ला भारताची फाळणी झाली, परत ती फाळणी होता कामा नये. परत मुस्लिम शिरजोर होतील आणि अजून एक फाळणीची मागणी करतील, तेव्हा ती फाळणी कधी यांना मिळणार नाही. ही जी भूमिका RSSची आहे त्याला महत्त्वाचे जे मुस्लिम समाज विरोध करतो. कारण मुस्लिम समाजामुळे मुळात फुटीरता पुरेपूर लपलेली आहे. संख्या वाढली की त्यांना देश तोडायचा असतो आणि त्यांनी जगात अशा बऱ्याच ठिकाणी या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग
त्यांना पाठिंबा देऊन काँग्रेसमध्ये त्यांची मतं मिळवतो. भविष्यात भारताचं काय होईल याला काँग्रेसला काळजी नाही, जी काळजी आर एस एसला आहे. आणि त्यामुळे खरा विरोध जो आहे आर एस एसला तो ह्या पद्धतीनं आहे. पण आर एस एस ही संघटना फक्त हिंदूचं संघटन करत नाही, तर आज वनवासी आश्रम, वनवासी समाजासाठी शाळा, त्याच्यानंतर पूरग्रस्त वगैरे जे भूकंपग्रस्त असतील, जे दुष्काळ समाजामध्ये किंवा कुठल्या भागात निर्माण झाला असेल त्याला जाऊन मदत करणारं आर एस एस ह्या संघटनेचे कार्यकर्ते भारतभर सतत फिरत असतात. आणि ते जेवढी मदत करतात तेवढी भारतातली कुठलीही संघटना सामान्य माणसाला किंवा जी व्यक्ती अशा संकटात सापडली आहे तिला कुणी मदत करत नाही. ती मदत फक्त आर एस एस करते. तेव्हा आर एस एस ही संघटना कशी आहे आणि काँग्रेसचा तिच्यावरचा राग योग्य आहे का हे तुम्ही नक्की कळवा. आणि तसं कॉमेंट करा आणि कळू द्या की आर एस एस ही संघटना कशी आहे आणि सेक्युलर काँग्रेस कशा पद्धतीने वागतं आणि या दोघा संघटनेचा खरोखर कशा पद्धतीने ह्या देशावर प्रभाव आहे आणि या देशासाठी खरं काम कोण करतं ते. मित्रहो, नमस्कार.